कदम दापोली विधानसभाचं प्रतिनिधित्व करतायत आणि राज्यमंत्री म्हणून गृह, शहरी, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन असे विविध भूमिका पार पाडत असताना प्रत्येक मंत्रालयाशी न्याय करत आज शिवसेना विभाग क्रमांक 7ची ही स्पर्धा विहंगम दृश्य तुम्ही बघताय। आणि आजचा पहिला सामना कुणकाई शीतलाई विटावा अर्जुन गांधारी फाउंडेशन विपक्ष शी स्पोर्टिंग क्लब यशवंत भाऊ पाचंगे 11 असा आजचा हा पहिला सामना रंगणार आहे। आज खरोखर आपल्यासाठी या दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल। शिवसेना विभाग क्रमांक 7 60 वर्षे शिवसेनेची ही म्हणावी लागेल आणि 60 वर्षाची सेवा, शिवसेना, शिस्तबद्धता, वचनबद्धता, सेवाभाव आणि नागरी संरक्षण असे शिवसेना या 4 अक्षराचा अर्थ आहे। आणि आज मुंबई शहरामध्ये रंगणारी ही स्पर्धा, आज या मैदानाचं टेम्परेचर 26 डिग्री, ह्युमिडिटी 90% आणि वाऱ्याची गती 20 किलोमीटर। सामना सुरू करायचा आहे। शी स्पोर्टिंग यशवंतभाऊ पाचंगे 11 पुणे या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय। प्रथम फलंदाजी करतील कुंकाई शीतलाई विटावा अर्जुन गांधारी प्रतिष्ठान मुंबई। आज या स्पर्धेला सुरुवात होते। 20 संघ सहभागी झाले। पहिलं पारितोषिक 3 लाख, दुसरं 2 लाख, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपये। स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूसाठी ई बाईक जे आपल्या मंचावर आहे। 20 संघ, आज 9 सामने, उद्या 10 सामने। चांदीचा नाण्याने नाणेफेक झालेली आहे। सन्माननीय योगेशजी कदम यांच्या शुभ हस्ते आज जबरदस्त सेवा कदम परिवारांची, सन्माननीय रामदास कदम साहेब, सन्माननीय योगेशजी कदम साहेब, सन्माननीय सिद्धेशजी कदम साहेब आणि आत्ताच ज्योती काकी यांना सुद्धा अवॉर्ड भेटला आहे। हे आपल्यासाठी दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल आणि हा योगायोग जुळून आला आहे। आणि या स्पर्धेचा उद्घाटन या सामन्यासाठी स्वतः योगेशजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अगदी विनम्रपणे आपली बाजू मांडतात आणि जे सभासद आहेत त्यांच्या प्रश्नांना ते उत्तरं देतात, अभ्यास करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तर देताना आत्मविश्वास त्यांचा चेहऱ्यावर आपला बघायला मिळतो। तर असे सन्माननीय योगेशजी कदम यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। खेळपट्टीचं पूजन झालं, नाणेफेक झाली, खेळाडूंना चांदीचं नाणं देण्यात आलं, फुगे आकाशात सोडण्यात आले आणि असा खेळामेळाचं वातावरण। 60 वर्षे शिवसेनेची, शिवरायांच्या प्रेरणेची, 60 वर्षे शिवसेनेची, सन्माननीय बाळासाहेबांचा शिकवणची, 60 वर्षे शिवसेनेची, सन्माननीय आनंद दिघे यांचा आचरणेची अशी 60 वर्ष गौरवशाली परंपरा लाभलेला पक्ष म्हणजे शिवसेना। जात, गोत्र आणि धर्म अमूचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना। आणि आज मला अभिमानाने हे सांगावंसं वाटते, पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा जर गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ठरवायचं झालं तर तो शिवसेना पक्षाचं नाव येईल। कारण शिवसेना एवढ्या स्पर्धा कोणीच भरवत नाही। हे म्हणजे काळा दगडावरची पांढरी रेष आहे आणि आपल्यासाठी अजून एक मोठी पर्वणी, मोठी स्पर्धा क्रिकेटची खिरापत। आणि या खिरापतमध्ये उपस्थित असलेले सर्व आख्यायिका खेळाडू यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। देव फाउंडेशन आणि कुणाल बंटी सरमळकर साहेब, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघणार आहोत। आणि 2 आघाडीवीर आलेत। मुसम्मिल आणि उमर हे 2 आघाडीवीर आहेत। पहिले षटकवीर येत आहेत विश्वजीत ठाकूर। आत्ताच महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गोलंदाज कोण या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त वेगाने चेंडू करत 50,000 रुपयाचं पारितोषिक ज्याला मिळालं असा दिघोडे उरणचा हा खेळाडू विश्वजीत ठाकूर। अगदी शारजा स्टेडियममध्ये जेव्हा पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा 10 PL मध्ये भारत पाकिस्तानचा सामना खेळला गेला त्या सामन्याचा सामनावीर
विश्वजीत ठाकूर जुन्नर प्रीमियर लीग मधले सर्व पारितोषिक आपल्या नावी घेणारा विश्वजीत ठाकूर आणि त्याच्या समोर मुझम्मिल, एका बाजूला अनुभव, एका बाजूला युवा खेळाडू आहे. आणि धर्मवीर चषकाची सुरुवात होत आहे. 7वं पर्व, 7 रंग, 7 सूर असतात, 7 समुद्र असतात, 7 स्वर्ग असतात, अशी सप्तरंगी स्पर्धा घडून आलेली आहे कुणाल बंटी सरमळकर साहेब आणि देव फ्रेंड्स यांच्या माध्यमातून. वेगवान चेंडू, परफेक्ट लेग कटर होता आणि ज्या पद्धतीने चेंडूने उसळी घेतली, एक धाव घोषांकी क्षेत्रामध्ये. भव्य उद्घाटन सोहळा आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशजी कदम उपस्थित आहेत. वेगवान चेंडू विश्वजीत ठाकूरने 2 चांगले चेंडू टाकलेत. यष्टी वेधक गोलंदाजी आणि यष्ट्यांवर मारा करतायत मुझम्मिल. खूप सुंदर ग्राफिक्स बघायला मिळत आहेत. राऊंड द विकेट हा चेंडू होता. टप्पा खाल्यानंतर काहीसा सरळ निघणारा यष्टीरक्षक शाहिद शेखच्या हातात स्थिरावला. एक यावेळेला मिसटाईम केलं आहे, मात्र चेंडू पॉईंटच्या दिशेने चालला आणि एक धाव पूर्ण केली जाईल. ही पहिली धाव धावून पूर्ण केली आहे मुझम्मिल यांनी. आणि त्याचप्रमाणे उमर खान, धावसंख्या झाली आहे 2. कुणकाई शेतलाई विटावा अर्जुन गांधारी प्रतिष्ठान नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना फलंदाजी करण्यासाठी 5 रन केलं आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हॅलो, नमस्कार. देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या वांद्रे केंद्रावरसून तुमचं सगळ्यांचं अगदी मनाकाळजातून हात जोडून स्वागत. आज पंढरपुरात जमलेलो वैष्णवांचो मेळो आणि आज बांद्र्याच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर मैदानावर जमलेलो सगळ्या क्रिकेटपटूंचो मेळो. उपस्थित सगळ्यांका आषाढी एकादशीचे, देवशयनी एकादशीचे अगदी मनपूर्वक शुभेच्छा देऊन जाऊया मैदानावर. ज्याप्रमाणे सगळे वारकरी वर्षभर आषाढी कार्तिकी एकादशीची वाट बघत असतात, सगळ्या भारतभरातले सगळे रबर बॉल खेळणारे खेळाडू ज्या स्पर्धेची वाट बघत असतात, तो धर्मवीर चषक 7व्या पर्व पहिलो सामनो. कट केलो चेंडू कव्हर पॉईंटच्या रिचेन, डीपमध्ये चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक, जोपर्यंत फील्ड होता फक्त 1 रन आणि 1 रनसान बदललेलो धावफलक. इन मीन 3 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चल पुढे आणि 3-3 वडे ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही धावसंख्या. आजच्या दिवसातलो हे पहिलो सामनो. श्री स्पोर्टिंग क्लब यशवंत भाऊ पाचंगे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कंधारी प्रतिष्ठान बांद्रा संघ सलामीची जोडी. मुजम्मिल 3 बॉलमध्ये 2 रन्स, उमर 3 बॉलमध्ये 1 रन. पहिल्या ओव्हरसाठी दिगोडे एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. नावाप्रमाणेच ही एक्सप्रेस या ट्रॅकवर अगदी तुफान धावली. फक्त 3 धावा पहिल्या षटकाची सांगता. समालोचन कक्षात आमचे गुरुवर्य समालोचक हरेश पंड्या सर, चंदू शेटे सर यांच्यासोबत मी बादल चौधरी या सुंदर सकाळी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर ऐश्वर्य सूर्य आणि ऐश्वर्य सुर्वेचा स्वागत केला गेला या लांबलचक षटकारानिशी. पावळ्याचा पाणी 5 टाक आणि डायरेक्ट चंद्रार. धर्मवीर चषक षटकार. आजच्या दिवसातलं पहिलो सिक्सर, पहिलो मॅक्झिमम. खरं तर ऐश्वर्य, ज्याचं ऐश्वर्य गोलंदाजीत बघूक मिळता, फलंदाजीत बघूक मिळता. नव्या चेंडूचं स्पेशालिस्ट टेनिस बॉलवर, पण रबर बॉलसाठी ही काही वेगळी खासियत नसता. सलग दुसऱ्या बॉलवर परत एकदा चेंडू. पहिलो पंचांचो इशारा होईल नो बॉल आणि त्यानंतर सलग दुसरो लगोलग सिक्सर. परत एकदा डायरेक्ट चंद्रार. धन्यवाद डीजे. लागोपाठ 2 षटकार बघायला मिळाले. यापूर्वीचा चेंडू 115 किलोमीटर
ताशीच्या वेगाने करण्यात आला होता आणि आता नो बॉलवर आलेला षटकार, धावसंख्या 16. जबरदस्त सुरुवात कुंकाई शितलाई विटावा अर्जुन गांधारी प्रतिष्ठान. आणि आज धर्मवीर चषकामध्ये धावांचा डोंगर बघायला मिळेल की काय, कारण 2 बॅक टू बॅक षटकार मारलेत उमर खान यांनी. उजव्या हाताचा फलंदाज, 5 चेंडू 13 धावा नाबाद, 260चा स्ट्राईक रेट आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा काढत खेळतोय मुझम्मिल. विश्वजीतचं पहिलं षटक हे अगदी एखादा मारवाडी कंपनीचा अकाउंटंट सारखं कंजूस राहिलं होतं. आपण या क्रीडा स्पर्धेनिमित्त आज या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री, ग्रामीण विकास राज्यमंत्री, पंचायत राज्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेशजी कदम साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय, जे दापोली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये करतात आणि त्यांचा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपण करत आहोत. या धर्मवीर चषकाच्या निमित्ताने एक अशी स्पर्धा पावसाळ्यामध्ये खेळवली जाणारी महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, आज या स्पर्धेसाठी कुणालजी सरमळकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सन्माननीय योगेशजी कदम साहेब. त्याचबरोबर महिला आघाडी विभाग प्रमुख भक्तिताई भोसले मॅडम याही उपस्थित राहत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. आणि 2 शब्द आपण सरांकडनं देखील ऐकणार आहोत, कारण आपला भारत देश हा क्रिकेट प्रेमी देश आहे, जिकडे लेदर बॉल क्रिकेट चालतं, टेनिस बॉल क्रिकेट चालतं, अंडरआर्म क्रिकेट चालतं, ओव्हरआर्म क्रिकेट. सर, पावसाळी क्रिकेट कसं वाटलं आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतील महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, युवा गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब. धर्मवीर चषक 2026 आज विभाग प्रमुख कुणाल सरमळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला वाटतं 12वं वर्ष ह्या क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने आपण सर्व तरुणांना एकत्र करताय, शिवसैनिकांना एकत्र करताय. एकंदरीत आता इथे बसल्या बसल्याच कुणाल मला श्रीकांतजी सरमळकर यांच्या जुन्या आठवणी सांगत होता आणि वंदनीय बाळासाहेब देखील एकदा अशाच ह्या सामन्यांच्या निमित्ताने ह्याच मैदानामध्ये पूर्वी एकदा आले होते अशी तो आठवण सांगत होता. मला वाटतं क्रिकेट हा खेळ तर आपण सर्व नेहमी पाहतोच, क्रिकेटवरती बहुतांश जणांचं आपलं प्रेम आहेच, आपण ते फॉलो करतो आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपला भारत देश हा नक्कीच एकत्र जोडलेला आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. मला सुद्धा स्वतःला क्रिकेटची आवड आहे. अगदी पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध टुर्नामेंट आहे म्हणजे कांगा लीग आणि कांगा लीगच्या माध्यमातून मी देखील अनेक वेळेला पावसाळी मॅचेस सीझनच्या मी अनेक वेळेला अनेक वर्ष खेळलेलो आहे आणि ही मजा आता काय मात्र घेता येत नाही. परंतु नक्कीच आज हे सामने होत असताना सर्व आयोजकांचं, शिवसैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो की 12 वर्ष सातत्याने आपण ही टुर्नामेंट राबवत आहे. मला वाटतं हा फक्त ह्या टुर्नामेंटकडे फक्त खेळ म्हणून न पाहता या माध्यमातून आपण जनतेला देखील एकत्र करू शकतो. माझी एक सूचना असेल की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण महसूल राज्यमंत्री आहोत, आज आपण अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री आहोत, अन्य देखील महत्त्वाची खाती आपल्याकडे आहेत, गृह तर आहेच. परंतु सिद्धेशजी कदम यांनी उद्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते जवळपास 21,000 नागरिकांना मोफत दाखले वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांनी 8 विधानसभामध्ये गेली 1.5 महिना त्यांनी हे दाखले वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि ह्याला पूर्णपणे महसूलची ताकद आपण ही त्यांच्या मागे उभी केली. नियमानुसार कायद्यानुसार तो कार्यक्रम माननीय एकनाथ साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्या पार पडणार, परंतु 21,000 नागरिकांना दाखले वाटप एका दिवसामध्ये होणं, मला वाटतं अशाच पद्धतीचं नियोजन कुणाल आपण देखील आपल्या ह्या पूर्ण विभागामध्ये करा. आपल्याला जी काही ताकद लागेल सगळी ताकद आपल्या पाठीची शिवसैनिकांची उभी करायची आपली तयारी आहे आणि त्याकरता संपूर्ण सहकार्य हे आम्ही आपल्याकडून थेट संपर्क हा नागरिकांशी त्या निमित्ताने होतो आणि ती छोटीशी झालेली मदत नागरिक हे कधीच विसरत नाहीत. तर मला वाटतं आजच्या या सामन्याच्या निमित्तानं आपण कारण शेवटी 12 वर्ष ही पण काही सोपी गोष्ट नाही आहे, आपण ते करताय. मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो
आणि मला वाटतं अशा पावसाळी टुर्नामेंट जास्त होत देखील नाहीत आणि परंतु आपण ते राबवताय करताय, मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला देखील मन करते की एखादी बॅट मी हातात घ्यावी, परंतु पावसाळी असल्यामुळे थोडा मी देखील विचार करतोय ते काही जमायचं नाही. पण पुढच्या वेळेला पावसाळी नसतील त्यावेळेला नक्कीच खेळायला मात्र नक्की येईल. आणि मी पण कधी कधी आजही म्हणजे जेव्हा अधूनमधून वेळ काढून, व्यायामाची सवय तर आहेच, परंतु अधूनमधून वेळ काढून आजही गपचूप मित्रांसोबत क्रिकेट खेळतो. मी सवय सोडलेली नाही आणि सोडणार देखील नाही, कारण शेवटी थोडंसं आपल्या रेग्युलर आपल्या आयुष्यापासून थोडं एक डायव्हर्जन लागतं, थोडं एक मला वाटतं ह्या निमित्ताने जो एका दिवसाचा आनंद मिळतो, एक वेगळी ऊर्जा मिळते. आणि मला वाटतं आपण देखील सर्वांनी 24 तास, शिवसैनिक हा 24 तास 365 दिवस जनतेच्या सेवेमध्ये असतो. एखादे दिवस तुम्ही देखील सर्वांनी अशा पद्धतीने आपल्यासाठी काढला पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी काढला पाहिजे, तो महत्त्वाचा असतो. म्हणून मला वाटतं ह्या निमित्ताने आपण एक वेगळा आनंद सर्व शिवसैनिकांना देखील उपलब्ध करून दिला आहे. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा योगीजी कदम साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबरीने कांगाली जगातील सगळ्यात जुनी पावसाळी क्रीडा स्पर्धा ते स्वतः खेळलेले, त्याही आठवणी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. या स्पर्धेला शुभेच्छा. एक आगळं वेगळं आयोजन, त्याच्याविषयी चर्चा होताना पाहायला मिळालं. कुणालजींना खूप साऱ्या शुभेच्छा, सगळ्या शिवसैनिकांना खूप साऱ्या शुभेच्छा देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. जाऊयात समालोचन कक्षाकडे. 33 या धावसंख्येवर ही पहिली विकेट. मुजामिल 8 बॉलमध्ये त्यांनी जमवले 17 रन. पण बाद होण्यापूर्वी मुजामिलने आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडली. पाव तर रचून दिलो, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, वारकरी संप्रदायातल्या ह्या वाक्याक अनुसरून केलेली त्यांनी फलंदाजी. हे बघा, थोडंसं आखू टप्प्याचा चेंडू होतो, पूल करण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी उशिरा येली आणि जो बॉल तो कडे लागणं अपेक्षित होता तो स्टिकर एरियाकडे. लॉंग ऑन वाटच बघी होतो या पहिल्या विकेटसाठी. ही महत्वाची विकेट. उमर खान 16 बॉलमध्ये 33 रन्सावर खेळताना त्याचा सहकारी मुजम्मिल माघारी परतले 9 बॉलमध्ये 17 रन्सावर. संपूर्ण भारताचं लक्ष लागान रवलेली ही स्पर्धा. ज्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण शेतीची ओढ लागलेली असता, भात शेती असा, लावणी असा, त्याचबरोबर गणपती बनवणं असा, भजन कीर्तन श्रावण अशा गोष्टींची कोकणात आपण आतुरतेने वाट बघतो. आणि त्याच वेळी आपण वाट बघतो धर्मवीर चषकाची, कारण या धर्मवीर चषकाच्या निमित्तानं जुलैचं शेवटचं आठवडं आपलं इतकं सुंदर संस्मरणीय जातं की त्या आठवणीवर अख्ख्या वर्ष अगदी आनंदात जाता. आणि त्यामुळेच ही स्पर्धा असा मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची. आपण कॅमेऱ्यावर बघू मिळतले महाराष्ट्र राज्याचे युवा गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब. समाजकारणाचो राजकारणाचो एक समृद्ध वारसो त्यांना लाभलेलो असा आणि महाराष्ट्राची जबाबदारी अगदी कमी वयात सांभाळताना खूप मोठी प्रगल्भता त्यांच्याकडून दिसलेली असा. मुजम्मिलची विकेट आणि त्यानंतर वेदांत देसाई डावखुऱ्याचा जो युवा फलंदाज, स्ट्रायकरांच्या रिशान पण इल्याच विश्वजीत ठाकूर. ये हात हमें दे दे ठाकूर. बरेच टीमचे कॅप्टन, बऱ्याच टीमच्या ओनरांची ही मागणी असता, कारण एक वेळ शोलेच्या ठाकूरांचे हात विसराग होती, पण टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटवर विश्वजीत ठाकूरच्या हातांची जी किंमत असा ती अनमोल असा. 33 धावफलक, तिरयेचो डबल गेम जेका म्हटलं जाता. तिसऱ्या ओव्हरीचो 4थो बॉल सरलो. 5 ओव्हरची मॅच असा आणि या ओव्हरीचो 5वो बॉल. वेदांत देसाई या आखू टप्प्याच्या बॉलवर पूर्णतः बीट झालो आणि ही दुसरी विकेट मिळाली विश्वजीत या ओव्हरमध्ये. जाता जाता बॅटने घेतलेला हलकेसा चुंबन आणि उरलेला काम यष्ट्यांच्या मागे विकेट किपरकडे. 32-42. आपण ह्यो सामना बघतो. प्रत्येक बॉलची हायलाइट्स, प्रत्येक बॉलचो ॲक्शन रिप्ले. वेदांत देसाई आज निराश केला. वेदांत देसाईकडे सुद्धा समृद्ध वारसो क्रिकेटचो असा, पण आज थोडसं कठीण काळ या पहिल्याच मॅचमध्ये. बघूया ॲक्शन रिप्ले प्रोलिंग स्पोर्ट्सवर. ऑप्शनच्या बाहेर पडलो बॉल, अनइवन बाउन्स, चेंडू आतल्या दिशेने वळलो आणि काय कळाच्या आधी वेदांतच्या बॅटचा चुंबन. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा हा बॉल होतो. स्थिरावली धावसंख्या 33 रन्सावर, 2 विकेट. या स्पर्धेच्या निमित्ताने
रणरागिणी शिवसेनेच्या विविध पदाधिकारी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांना शुभेच्छा. मात्र योगेशजी कदम साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे युवा गृहराज्यमंत्री, युवा महसूल राज्यमंत्री त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आता या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या ट्रॉफीज आहेत, वैयक्तिक पारितोषिकं आहेत, त्यांच्या समवेत एक मात्र चित्र या ठिकाणी घेतलं जाणार आहे. कुणालजी सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य पावसाळी स्पर्धा, ज्यामध्ये तब्बल 20 संघांचा सहभाग देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जे महाराष्ट्रभरातून आलेले आहेत. आणि या स्पर्धेच्या ज्या ट्रॉफी आहेत, या स्पर्धेची वैयक्तिक पारितोषिकं ही दुचाकी लक्ष वेधून घेते आणि एक विशेष सन्मान देखील या ठिकाणी केला जातो आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब यांनी या स्पर्धेला दिला. त्यांच्या क्रिकेटच्या काही आठवणी या ठिकाणी जागृत होताना पाहायला मिळाल्या. आणि कुणालजी, सर्व शिवसैनिक यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत महाराष्ट्र राज्याचे युवा गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब. आणि या स्पर्धेला खूप साऱ्या अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. आमच्या या धर्मवीर चषकाची संपूर्ण आयोजन कमिटी, युवा कामगार नेते आणि त्याचबरोबर आपल्या परिसराचे डॅशिंग विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा आज अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. आणि या स्पर्धेला उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी लाभले महाराष्ट्र राज्याचे युवा गृहराज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री, पंचायत राज मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, या दापोली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये करत असतात असे योगेशजी कदम साहेब या स्पर्धेला उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लाभले. आणि एक मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी देखील आज इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय आपण बादल चौधरी, मालवणी समालोचनाचे बादशहा बादल चौधरी सरांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद चंदू सर. 34 धावफलक, 2 विकेट. युवा नेतृत्व विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा असा आणि त्यांच्या समवेत तुमका स्क्रीनवर दिसणारी छबी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेची दिमाखदार सुरुवात झाली, गुढी रोवली गेली. 34 धावफलक. पहिल्या मॅचमध्ये यशवंतभाऊ पाचंगे टीम टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. आदरणीय योगेशजी कदम साहेब गृहराज्यमंत्री महाराष्ट्र ज्यांची छबी आपण स्क्रीनवर बघू मिळता. मैदानावर जाऊया. 34 या धावसंख्येवर चौथ्या ओव्हरीचं पहिलं बॉल टप्प पडल्यानंतर घेणारी उसळी पंचांनी दंडित केला. वाईटच्या रूपात मिळालो एक्स्ट्रा. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस करूया आपण दुसऱ्या मॅचसाठी. मुंबई किंग रत्नागिरी श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर. कनेक्शन तर सुंदर, पण ज्या प्रकारे अंतर गाठणं अपेक्षित होतं त्यापेक्षा थोड्याशा कमी अंतरावर, जोपर्यंत लॉंग ऑफ येता मिड ऑफ पर्यंत फील्ड करता विकेट किपरकडे. 2 धावांची लहर मैदानावर. पावसाळी क्रिकेटमध्ये 2 धावा पळून पूर्ण करणं जितक्या दिसतात तितक्या सोप्या नसतात, कारण अशा खेळपट्टीवर 1 रन सुद्धा रनिंग बिटवीन द विकेटवर पूर्ण करणं ह्या खूप मोठा जिकिरीचा काम. आणि त्या जागेवर या दोनही बॅटरने 2 धावा पूर्ण केले. राहुल नवीन फलंदाज, त्याला साथ देताना उमर. हिमांशु पाटील डावखुरे हाताच्या बॉलरने खूप प्रभावित केला मागच्या काही वर्षांमध्ये. इनसाइड आउट, ओव्हर दी कव्हर, लेफ्ट शॉट, माणूस मेळावरसून चेंडू अंधार मॅचच्या दिशेने. डायरेक्ट चंद्रार, धर्मवीर चषक षटकार. उमर खान सिक्सर मारल्यानंतर या बॉलवर चेंडू केलं हुक.
नो बॉलवर बसलेले सिक्सर या मॅचचे हायलाइट्स ठरतले, कदाचित सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी पुरेसे असतले. त्या नो बॉल नंतर परत एकदा एक अपटी बार, अजून एक नो बॉल. फ्री हिट बरकरार, प्रत्येक बॅटरचा आवडीचा हो इशारा असा. आणि या पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या एका ओव्हरीत विश्वजित ठाकूरने वर्चस्व गाजवला, पण त्यानंतर मैदानावर मुजम्मिल आणि उमर नावाचा वादळ. उमर सध्या खेळता 29 रन्सावर. परत एक नो बॉल आणि बाईच्या स्वरूपात अजून एक सिंगल. या बॉलवर अजून 2 रन मिळाले. अजूनही अधिकृत बॉल होणं बाकी असा, तोपर्यंत 10 धावा खर्च झालेत या 0 बॉलवर. आणि त्या बॉलचा काउंटिंग नेमक्या कधी होतला. राहुल चौधरी आणि उमर खानची जोडी मैदानावर. कव्हरच्या दिशेन कनेक्शन तर खूप चांगला नव्हता, मात्र जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर येतलो फील्ड करतलो बॉलरकडे. एका रनसानीशी बदललो धावफलक 53 रन्सावर. बघता बघता अर्धशतक सुद्धा पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरची सुरुवात झालेली फक्त 3 रन्सावर आणि आता धावसंख्या असा 54, 54. चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलची सांगता. उमर खान 12 बॉलमध्ये 29 रन्सावर, राहुल चौधरी 2 बॉलमध्ये 2 रन्सावर आणि हिमांशू पाटील 3 बॉलमध्ये 19 रन्सांचा खर्च. सकाळच्या सत्रातली ही खूप महागडी सुरुवात. 54 ही धावसंख्या. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. ऑन ड्राईव्ह, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग एरियामध्ये एक सिंगल फक्त मिळालो. एक रन सुद्धा महत्वाचा असा. ज्याप्रमाणे बासुंदीचा जेवण असताना सुद्धा त्या जेवणात लोणच्याचा आणि मिठाचा महत्व असा, अगदी तसाच क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकाराबरोबर सिंगल सुद्धा तितकेच महत्वाचे. पंक्तीतल्या जेवणातल्या लोणच्याप्रमाणे तो सिंगल मिळालो. अजून एक वेगवान चेंडू, फास्टर वन. थोडीशी कठीण सुरुवात हिमांशूची झाली, पण त्यानंतर या 2 बॉलवर त्यांनी मिळवलेली वापसी असा, नियंत्रण तर असा, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, दिशाबद्ध गोलंदाजी. पहिल्या 3 बॉलचं अपवाद मात्र काढूचं लागतं. बॉल बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. बॅटर बीट, विकेट किपर सुद्धा बीट. बॉल थोडंसं खाली राहुलो. हरेश पंडे सरांच्या भाषेत थोडंसं सबमरीन होतो यो. ओव्हर पिच, लेफ्ट हँड शॉट, लॉंग ऑफ क्लिअर करताना चेंडू सीमा पार, इला मनात आणि गेला दुकानात. धर्मवीर चषक, सिक्सर. (62) 4 षटकांची सांगता, 62 हो धावफलक. 2 विकेट गेले, पण त्यानंतर मैदानावर सगळी सूत्र हातात घेतली. उमर खान मिडॉन, मिडॉन आणि मिडॉन फक्त बघत राहतो या शॉटकडे, कारण चेंडू लांब लांब, खूपच लांब. सामदाम, दंड आणि भेद. धर्मवीर चषक, सिक्सर. मध्ये टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासाठी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. शेवटचा पुकार दोन्ही कॅप्टनसाठी. अडुसष्ट ही धावसंख्या आणि त्यानंतर मिळालो एक बाईचं सिंगल. मुंबई किंग कॅप्टन उपस्थित आहेत. श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करूया. 69 for 2 धावफलक सध्या. यावेळी कमी गतीचा बॉल, नॉन स्ट्रायकरच्या दिशेन आपल्या सहकार्याक स्ट्राईक देण्यासाठी विकेट मात्र सॅक्रिफाईस केली. डॉट बॉलने
तिसऱ्या बॉलचा खेळ सरलो शेवटच्या ओव्हरीच्या. धर्मवीर चषक 2026 देव फ्रेंड्सचा खूप सुंदर देखणं आयोजन. युवा नेतृत्व विभाग प्रमुख कुणालजी सरंबळकर. गेल्या 7 पर्वामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत चालतात तीच हीच मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. पहिल्या क्रमांकासाठी 3 लाख रुपये आणि ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकासाठी 2 लाख रुपये आणि ट्रॉफी, सेमी लुझरसाठी प्रत्येकी रुपये 50,000 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ई बाईक. तिसरी विकेट राहुल माघारी परतले, कारण एका बाजून उमर खान सेट झालेत, त्यांना बॉल सध्या पिपाच्या फुटबॉल सारखं दिसतं. अपार कट डीप कव्हर पॉइंटच्या मस्तकावरसून दिलेली दस्तक. परत एकदा चेंडू सीमा पार. धर्मवीर चषक षटकार. अरे आज उमर खानने बॅटिंग केले. हो बॉल बघा, खूप सुंदर बॉल होतो, बॉल मध्ये कमतरता काहीच नव्हती. मात्र फलंदाजी आज उमर खान येताना कोणाचा तोंड बघून इले. नाश्त्यात जणू काय आमलेटा बरोबर नाश्त्यात नशीब सुद्धा असा. यावेळी फ्लिक केलो मनगटाचा वापर. काही शॉटवर त्यांची ताकद बघूक मिळता, काही शॉटवर नजाकत बघूक मिळता आणि त्या ताकद आणि नजाकतीचा मिश्रण या पूर्ण इनिंगमध्ये या 2 धावांनिशी 77 यो धावफलक 3 विकेटवर आणि इनिंगची समाप्ती करणारो टार्गेट डिसाइडेड. शेवटचं बॉल या इनिंगचं बाकी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केले विश्वजित यांनी, पण त्यानंतर या मॅचची सगळी सूत्र मुजम्मिल उमर या दोघांनी एवढी सुंदर सांभाळली की पहिली बॅटिंग करणारे अर्जुन कांधारी प्रतिष्ठान बांद्रा संघ सध्या मजबूत स्थितीत. शेवटचं बॉल कट करण्यासाठी जागा तर बनवलेली, मागे सरसावत रूम घेतलेली, पण कनेक्शन नव्हता. नीट पॉइंट येता शॉर्ट पॉइंटवर फील्ड करता तोपर्यंत नॉन स्ट्रायकर यांच्या रिचेने एक रनआउट. या शेवटच्या बॉलवर मिळालो सिंगल आणि एका रनसानीची इनिंगचा खेळ झालो समाप्त. धर्मवीर चषक 2026 ची सुरुवात. पहिली मॅच कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कांधारी प्रतिष्ठान बांद्रा संघ. 5 ओव्हरीच्या इनिंगमध्ये पहिली बॅटिंग करताना धाबा जमवले 78, टार्गेट 79. 79 आमचे गुरुवर्य मार्गदर्शक समालोचक हरेश पंड्या सर. एका बाजूला वाशिक शेख पुण्याचे धुरंधर खेळाडू आणि भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आपल्या बरोबर कन्हैया पटेल साहेब जोडले गेलेले आहेत. एका बाजूला काळेश्वरी 11 महाबळेश्वर चे कॅप्टन वाशिक शेख आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबई किंग्स रत्नागिरीचे कॅप्टन प्रथमेश पवार नाना आहेत. खेड आणि टेल बोललात तरी चालेल आणि छापा आणि काटा बोललात आपल्या मराठी भाषेत तरी चालेल. तर महत्त्वाची मॅच आहे आणि त्याचा केला जातोय टॉस केला जातोय. छापा कॉल केलाय आणि हेड्स म्हणजे छापा झालेला आहे. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे कॅप्टन टॉस उडवायला येणार आहेत त्यांना चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. म्हणजे टॉस पासून चांदी. आणि इकडे या 2 कॅप्टनची सध्या तरी चांदी झालेली आहे, कारण हे चांदीचं नाणं त्यांचं आहे. नाणं आहेत प्रथमेश पवार मिस्टर ISPL आणि दुसऱ्या बाजूला वाशिक शेख पुण्याचे एक टॉपचे ऑलराऊंडर आणि यांच्यामध्ये केला जातो टॉस. आणि थोडीशी चर्चा करूयात. प्रथमेश पवार लेजेंडरी खेळाडू आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण टॉस करूयात. तर टॉस तर झालाय, परंतु नाना काय म्हणाल, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल आणि आज कशा प्रकारची टीम आहे आपली? आम्ही फिल्डिंग करू आणि टीम म्हणजे मी पूर्ण रत्नागिरीची टीम उतरवली यंदा, कारण आमच्या जिल्ह्यातल्या मुलांकडे खरंच खूप चांगलं टॅलेंट आहे, पण त्यांना तो एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं. तर माझा तो प्रयत्न आहे की आमच्या जिल्ह्यातल्या मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा. तर मी पहिलं तर माझ्या स्पॉन्सर सुहासला थँक्यू म्हणेन, कारण एवढ्या लांबून मुलं आले, त्यांना स्पॉन्सरशिप केली आहे त्यांनी आणि त्यांच्यावर तो विश्वास दाखवला. तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू चांगलं खेळायचं. नाना, ही स्पर्धा पावसाळी क्रिकेट महाराष्ट्रातील आघाडीची स्पर्धा किती उत्कंठ खेळायची?
नक्कीच हा वर्ल्ड कप आहे रबर बॉलचा, कारण आपण प्रत्येकजण बँड्राच्या टुर्नामेंटची वाट बघत असतो आणि ही टुर्नामेंट खेळायला सगळेच जण लांबून लांबून येत असतात, कारण ही खरंच कुणाल सर आणि त्यांची टीम प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करते आणि असं वाटतच नाही की आपण रबर बॉलची टुर्नामेंट खेळायला आलो, काहीतरी एक वेगळंच विश्व उभं करून ठेवतात ते ग्राउंडवरती आणि खरंच खूप बरं वाटतं हे टुर्नामेंट खेळताना आणि खरंच चांगला प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठीच, एस्पेशली जे पण यंगस्टर्स आहेत त्यांना इकडे या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर परफॉर्मन्स करायचा एक चांगला त्यांनी हे केलेलं आहे, प्रयत्न दिलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वाशिक शेख, पुणे ते मुंबई असा प्रवास करत इकडे आलेला आहात. ही स्पर्धा माझ्या मते गेल्या वर्षी तुम्ही कदाचित खेळलेला आहात, तर किती उत्कंठ आहे या स्पर्धेची आणि आज कशी टीम आहे आपली? हमारा तो वही रेगुलर टीम है, जो हमराज मृत्युंजय का जो टीम रहता है वही पूरा टीम है। सबसे पहले तो मैं हमारे स्पॉन्सर कालेश्वरी महाबलेश्वर जो भी हमारे स्पॉन्सर है उनको मैं थैंक यू बोलूँगा, जिन्होंने हमारा यहाँ पर एंट्री किया है और हम लोग अभी हमारा पूरा 100% देकर अच्छा खेल दिखाने के लिए अच्छा कोशिश ट्राई करेंगे। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहेत. मुंबई किंग्स रत्नागिरीने टॉस जिंकून घेतली आहे. फिल्डिंग बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वरी या टीमला आणि या मॅचची उत्कंठ असणारच आहे. पाहत राहा प्रोलिंक आणि जाऊयात दुसऱ्या डाबाकडे. त्यावेळेला आवाज असेल व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा. धन्यवाद चंद्रकांत जी शेडे। सुप्रभात मित्रों, आप सभी का हार्दिक स्वागत है। इस वक्त धर्मवीर कप 2026 में पहला इनिंग का खेल अभी भी खत्म हुआ है। टॉस जीतकर पहले बॉलिंग करने का फैसला किया था। सर, आपण एक विशेष सन्मान भारतीय जनता पार्टी महामंत्री कन्हैया पटेल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। मी कुणालबाई सरबळकर यांना विनंती असणार आहे, कन्हैयाबाईंचं या ठिकाणी आगमन झालं आहे, या धर्मवीर चषकाच्या निमित्ताने हा सन्मान केला जातोय। धन्यवाद कन्हैयाबाई, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या धर्मवीर चषकाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल कुणालबाई सरबळकर यांच्या शुभ हस्ते हे धर्मवीर चषकाचं सन्मान चिन्ह देऊन कन्हैयाबाईंचा विशेष सन्मान केला जातोय। धन्यवाद कन्हैयाबाई। जाऊयात मॅचच्या दिशेने, आवाज हरीश पंड्या सरांचा। धन्यवाद दोस्तों। प्रोलिंग स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर लाइव टेलिकास्ट दोनों टीम के 12th मॅन आ जाए। दोन्ही टीमचे राखीव खेळाडू यांनी त्वरित येण्याची कृपा करावी। अर्जुन कांदारी प्रतिष्ठान वांद्रे विरुद्ध शी स्पोर्टिंग यशवंतभाऊ पाचंगे पुणे। और स्क्रीन के ऊपर आप कुणाल भाई को देख सकते हैं, इस प्रतियोगिता के आयोजक। बहुत ज़बरदस्त काम उनका रहा है। नाभिक जनरल यूनियन के वो अध्यक्ष है, इसके अलावा विद्युत जनरल कामगार यूनियन के अध्यक्ष है, इसके अलावा एविएशन एयरपोर्ट एविएशन एम्प्लॉयज़ यूनियन के जनरल सेक्रेटरी है। और ज़बरदस्त आयोजन उनके द्वारा। 30 गेंदों में 79 रनों की ज़रूरत, खूबसूरत मैदान। और शाहिद शेख ये ओपनिंग बैटर के रूप में आ चुके हैं। पहली पारी में उमर खान हाईएस्ट स्कोरर है, 45 रन बनाए। विश्वजीत ठाकुर ने अच्छी बॉलिंग की थी। बहुत अच्छे ग्राफिक्स मोना के एक बार फिर से आप देख सकते हैं। और पहला ओवर लेकर आ रहे हैं बिलाल शेख। बिलाल शेख के सामने वहाँ पर शाहिद शेख, दोनों अंपायर भी है वहाँ पर। स्ट्राइकर एंड पर अंपायर नासिर शेख, बॉलर एंड पर अंपायर रमाकांत पवार। दोनों अपने ज़माने के मशहूर क्रिकेटर रहे। एक ने प्लेबॉय प्रेसी के लिए खेला, एक ने अमृत 11 श्री 11 राजपूत साईनाथ के लिए खेला। हमारे तीसरे अंपायर अरुण अंबावकर, स्कोरर है प्रजक्ता देसाई और सोनम चौहान। बिलाल शेख 30 गेंदों में 79 रनों का बड़ा लक्ष्य है। पहली बॉल छाती की ऊंचाई तक आती हुई और ये विकेटों के पीछे क्या छूट गया उमर खान के हाथ से। आसान नहीं होता, लेकिन वहां पर रनआउट हो जाएंगे। डिक्लेयर्ड। थैंक यू। बॉल पीछे दी और पेड़ को लगते ही डिक्लेयर्ड रन। शाहिद शेख बहुत ही खतरनाक और खुखार बैटर है। ओपनर बैटर के रूप में उनकी ख्याति है और जब टेनिस क्रिकेट में पावर प्ले के स्पेशलिस्ट है। आई लाइन के नीचे आती हुई गेंद पुल करने का प्रयास और वहां पर एक रन और ओवरथ्रो का आता हुआ। कुल मिलाकर अब ये क्या हो रहा है, राहुल वहां पर बॉल रोक नहीं पाए थे, बॉल के ऊपर से नजर हट गई। स्कोर कुल मिलाकर आगे बढ़ता हुआ
3 पर पहुंचा है। वांद्रा पूर्व का ये मैदान, एक से बढ़कर एक खिलाड़ी यहाँ से निकले। आज बाल प्रकाश और देव फ्रेंड से दोनों टीमों को मैं याद करना चाहूँगा। फिर गावस्कर हो, रितेश पांडे हो, संतोष बटलिया हो, संतोष सुर्वे हो, किशोर शिंदे। इस बार बल्ले से दिशा दी है और बॉल के पेस का उपयोग किया और बॉल जाकर पर्दे को टच कर जाएगी। और ये पहला चौका। पेस का उपयोग कैसे किया जाए बताते हुए शाहिद शेख। स्कोर आगे बढ़ता हुआ 7। बहुत बढ़िया ग्राफिक्स मोनार्च के। सभी दर्शकों का हार्दिक स्वागत, सभी को देवशयनी एकादशी की हार्दिक शुभकामनाएं। और भारत की यही संस्कृति है, क्रिकेट का त्यौहार। कुणाल सरमलकर जी क्रिकेट को बहुत ज़बरदस्त उनका सपोर्ट है। हाल ही में एयरपोर्ट एविएशन एम्प्लॉयज़ यूनियन के 2000 कर्मचारियों को न्याय दिलाने की प्रक्रिया में कुणाल भाई का बहुत बड़ा हाथ। वाइड बॉल। और यही खास बात है कुणाल जी की, दही अंडी सराव शिविर हो, खार पश्चिम के घंटेश्वर महादेव का जीर्णोद्धार, हनुमान मंदिर का जीर्णोद्धार का कार्यक्रम हो, सत्यनारायण भगवान की पूजा हो, कामगारों को न्याय दिलाना हो, या फिर छतरी का डिस्ट्रीब्यूशन हो, किताबों का डिस्ट्रीब्यूशन हो, कुणाल भाई सरमलकर हर जगह आगे रहते हैं। और यही उनकी खास बात है। क्रिकेट में भी कालीना प्रीमियर लीग में उनका बहुत बड़ा सहयोग, और विभाग प्रमुख के रूप में हर विभाग में उनका काम है। ये हमारे लिए बड़ी खुशी की बात है। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर पहुंचा है। 71 रन और चाहिए। 27 गेंदों में 9 हुआ है। 9 विदाउट लॉस। मिलाल की गेंद, बॉल को फ्लिक किया बैकआउट ऑफ स्क्वायर, सिंगल। स्कोर 10। तसेच आपल्या या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी या ठिकाणी संजू शाह साहेब, ऑल इंडिया एअरपोर्ट एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष यांचं आगमन झालं आहे। धर्मवीर चषकामध्ये त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत। आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी इंद्रभान तिवारी साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे। बांद्री पश्चिम। स्कोर आहे 10। इंद्रभान तिवारी, बांद्री पश्चिम विधानसभा प्रमुख यांचं आगमन झालेलं आहे। आणि संजू शाह साहेब, ऑल इंडिया एअरपोर्ट एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष, या दोनही मान्यवरांचं हार्दिक स्वागत। एक्सप्रेस बॉल पीछे बाय का। स्कोर हो गया 12। तर आत्ताच आपल्यामध्ये संजूभाई शाह, इंद्रनीलजी तिवारी यांचं आगमन झालं आहे। कुणालभाई सरमळकर, जनरल सेक्रेटरी एव्हिएशन एअरपोर्ट एम्प्लॉईज युनियनचे ते जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहेत। आणि काही दिवसापूर्वी त्यांचा इंस्टाग्राम पेजवर मी बघितलं, 2000 बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, हमी दिली। त्या व्हिडिओमध्ये मुरजीभाई पटेल काका, कुणालभाई सरमळकर आणि इतर सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते। जिथे जिथे अन्याय होणार त्या अन्यायाच्या विरोधात शिवसेना आवाज उठवणार। आणि कुणालभाई सरमळकर कामगार नेते म्हणून त्यांची एक मोठी ख्याती आहे। जिथे विषय गंभीर असतो तिथे ते खंबीरपणे उभे असतात। तर धावसंख्या झाली आहे धावसंख्या झाली है 12। शाहिद शेख, अजीत यादव दो ओपनिंग बैटर आ चुके हैं और इस वक्त नए ओवर की शुरुआत होगी। सुमित आउटी, पहली गेंद पैर पर आती हुई बहुत बढ़िया जवगल श्रीनाथ की तरह विंडमिल बॉलिंग एक्शन। पवन चक्की का पहिया जिस तरह घूमता है ऐसे वो अपने हाथ को घुमाते हैं और असल मुंबईकर है। स्कोर आगे बढ़ता हुआ 13। इसी टूर्नामेंट में मुझे याद है 2 साल पहले उन्होंने पहले ही मैच में 5 विकेट लिए थे और
ज़बरदस्त प्रदर्शन रहा था उनका। मंच के ऊपर आप तमाम हमारे मेहमानों को देख सकते हैं, संजीव भाई शाह, इंद्रनील जी तिवारी, कुणाल भाई सरमड़कर और सभी विशेष निमंत्रित मेहमानों के बीच में धर्मवीर कप की शुरुआत हुई। पहला इनाम 3 लाख, दूसरा 2 लाख। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए इलेक्ट्रिक बाइक, थर्ड एंड फोर्थ प्राइज 50-50 हज़ार रुपए। आउटी की बॉल बहुत ज़्यादा ऊपर उठी थी, लिफ्टर बॉल और सर के ऊपर से थी, इसलिए वाइड बॉल दी गई है। ज़्यादा पेस पर बॉल करने का यही एक नुकसान है। वुडलैंड जो स्पॉट है 6 से 8 मीटर का दायरा स्टंप से, उसमें गेंदों का टप्पा होना लाजमी है। ऑफ कटर बॉल थी और लेग स्टिक के बाहर चली गई थी। एक्स्ट्राज 4 आ चुके हैं अब तक, 3 वाइड और 1 लेग बाय। 14 रन बने हैं। 23 गेंदों पे 65 रन चाहिए। 23 चेंडू 65 धावा। पहला विकेट गिरा नहीं है। पहली पारी में हमने देखा था 13 बॉल में 36 रन की जबरदस्त भागीदारी हुई थी। उमर खान जब बैटिंग कर रहे थे, बहुत ज्यादा ऊपर, नो बॉल और +1 और फ्री हिट। स्कोर आगे बढ़ता हुआ 16। एक्स्ट्रा के ऊपर ध्यान रखना है। अजीत का स्कोर है 1 बॉल 1 रन, 100 का स्ट्राइक रेट। शाहिद शेख 7 बॉल 10, 142.90 का स्ट्राइक रेट। 1 चौका आया है इस पारी में, जो स्क्वायर कट लगाते हुए हमने देखा था। पहली पारी में 9 6 लगे थे, इसके जवाब में अब तक कोई 6 लगा नहीं पाए हैं इस वक्त श्री स्पोर्टिंग यशवंत पासंग की टीम। लेकिन 9 6 लग सकते हैं। 5 ओवर के मुकाबले में एक कमजोर ओवर मिलता है तो रन बन जाएंगे। 16 विदाउट लॉस। आउट की गेंद, सबमरीन बॉल नीचे रहती हुई। बहुत अच्छा पिच। सुबह शांतनु गायचोर से बात हो रही थी, उन्होंने बताया कि हमारे समय में जो रबर बॉल क्रिकेट था वो कीचड़ में हुआ करता था। आजकल तो सीमेंट के पिचेस भी मिल जाते हैं और इससे बल्लेबाजी थोड़ी आसान भी हो जाती है। बॉल पीछे और डिक्लेयर्ड रन। स्कोर 17। 17 विदाउट एनी विकेट्स। 21 चेंडू 62 धावा। 21 बॉल्स और 62 रन्स टू विन। पहला मुकाबला इस वक्त चलता हुआ। बहुत खूबसूरत मेमेंटोज जो हमारे मेहमानों को दिए जाएंगे, ये आपके स्क्रीन के ऊपर दिखाए जा रहे हैं। कनेक्ट अच्छा किया है, लेकिन बॉल 4 रन के लिए जाती हुई मिड विकेट बाउंड्री के बाहर। नहीं कर पाते, लेकिन बॉल हवा में रही, कैच नहीं था और 2 खिलाड़ियों के गैप में से निकलती हुई बॉल। 4 रन, शानदार चौका। स्कोर 21। 20 गेंदों में 58 रन चाहिए। इस बार स्ट्रोक है, लेकिन उसके नीचे फील्डर और इसके पहले वहां पर शाहिद शेख ने 2 रन पूरे किए। उमर खान ने गेंद को पिकअप किया था। स्कोर 23। अच्छी बात है कि कोई विकेट नहीं गिरा है। 23 रनों की भागीदारी है। अजीत केवल 1 रन बनाकर खेल रहे हैं, लेकिन सारे रन शाहिद शेख 11 बॉल 17, 2 चौके लगा चुके हैं। 115 की स्पीड में ये बॉल की गई थी। मोनार्च के ग्राफिक्स का सबसे बड़ा एडवांटेज यही है कि आपको बॉल की स्पीड मेजर करते हुए मिलेगी, और रबर बॉल में बॉल की स्पीड को मेजर करना ये बहुत इंटरेस्टिंग है। दर्शक भी जानना चाहते हैं कि रबर बॉल कितने पेस में आई है। ऐसे समय पे खास करके जब हल्की सी बारिश हो रही हो। इस ओवर में अगर देखें तो पहली बॉल 113.20, दूसरी 105.50, तीसरी 124.10, चौथी 113.70, चौथी 124.70 और दूसरी गेंद 115 के स्पीड में। अभी अभी पिछली गेंद हुई।
23 रन। बॉल ज्यादा बाहर की तरफ अंगड़ाई लेती हुई बॉल, वाइड बॉल दी गई, ऑफ कटर बॉल थी और इसका सीधा नुकसान। एक्स्ट्रा रन बहुत ज्यादा दिए जा रहे हैं अब तक। स्कोर 24 पर पहुंचा है। संजीव भाई शाह, इंद्रनील तिवारी जी, इनको दिखाया जा रहा है। एयरपोर्ट एविएशन एम्प्लॉयज यूनियन बहुत जबरदस्त काम कर रहा है। एयरपोर्ट एम्प्लॉयज की दबी हुई आवाज को बुलंद करते हुए कुणाल सरमलकर जी, इस टूर्नामेंट के उपलक्ष्य में जो तेजस्वी विद्यार्थी है उनका भी सत्कार किया जाएगा। गुणवंत गुण गौरव 16। 2 ओवर के बाद स्कोर है 25। बिलाल ने पहले ओवर में 11 दिए, सुमित आउटी ने एक ओवर में 13 दिए। बल्लेबाजी के क्रम को देखें, शाहिद शेख, अजीत, विशारद पगारे, साहिल, विश्वजीत ठाकुर, प्रथमेश, स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है। लेकिन इस वक्त सबसे बड़ी बात यह है की शाहिद शेख को रन बनाने होंगे। 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर सबसे सर खुजाने वाली बात है 6 एक्स्ट्रा, 1 लेग बाय, 4 वाइड, 1 नो बॉल। यानी कि हर 2 ओवर में अगर 6 एक्स्ट्रा आते हैं तो जब 5 ओवर का खेल है उसमें 15 से 17 एक्स्ट्रा आ जाएंगे, जो काम को आसान कर देंगे। नए ओवर की शुरुआत बिलाल शेख के सामने शाहिद शेख। 2 शेखों का खेल पूरी दुनिया रही है देख। बैडमिंटन शॉट मारने गए और बोल्ड आउट हो गए, प्लेड ऑन, हिट विकेट हो गए, बेल्स गिर गए और ये पहले विकेट का पतन। शाहिद शेख बोल्ड, बिलाल शेख। और फॉलो थ्रू में बैट जाकर बेल्स को लगी और हिट विकेट। क्रिकेट का नियम नंबर 35 ये बताता है कि बल्लेबाजी करते समय बल्लेबाज का शरीर, उसका प्लेइंग इक्विपमेंट यानी कि बैट है, हेलमेट है, कैप है, ये अगर स्टंप पर गिरती है और बेल्स डिसलॉज हो जाते हैं तो नियम नंबर 35 के अधीन उसे हिट विकेट आउट दिया जा सकता है। और आउट अगर वापस चल दिए, हमारे कॉम्बॉक्स का दृश्य है। बैकग्राउंड में पीछे मेरे बादल चौधरी, मालवनी की आवाज़ आज आप सुनेंगे। चंद्रकांत शेट्टी इनको आज आप सुनेंगे। कल जयेश भोसले इनको आप सुनेंगे। बहुत ज़बरदस्त टूर्नामेंट की ब्रांडिंग इंस्टाग्राम पर आप देखते आ रहे हैं और वीडियोस कहिए, रील्स, शॉर्ट्स, कई चीज़ें इस टूर्नामेंट में प्रोलिंग की टेक्निकल टीम आप लोगों तक पहुंचाएगी। ज़रूर अपने पसंदीदा खिलाड़ियों के वीडियोस और रील्स को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए। बाजू का बेल आइकन दबाना मत भूलिए। इस बार तेज तीखा तेवर वाली गेंद और फिर से वाइड बॉल। अंपायर रमाकांत पवार द्वारा सर के ऊपर की गेंद थी और यही बात है, सर घुमा दे ऐसा वो वाइड बॉल। और स्कोर 1 विकेट पर 26, रन रेट 12, रिक्वायर्ड रन रेट 18.71। 17 गेंदों में 53 रन चाहिए। बॉडी बैलेंस नहीं रख पाए थे शाहिद शेख, नज़र हटा ली थी और हुक करने के चक्कर में वो बैट बेल्स को डिसलॉज करती हुई बिलाल की बॉल, फास्ट बॉल थी, वाइड बॉल दी गई अंपायर द्वारा। एक्स्ट्रा रन, जी और रन आउट हो गए विश्वजीत ठाकुर। सॉफ्ट डिसमिसल। 2 बैक टू बैक झटके और यहाँ पर विकेट कीपिंग की दाद देना चाहेंगे विकेट कीपर राहुल, जिन्होंने गेंद को पकड़ा और सीधा थ्रो कर दिया था। लेग स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर। राहुल तुरंत गेंद के ऊपर आए। नेवर रन ऑन अ मिसफील्ड, ऐसा क्रिकेट में कहा गया है। बिलाल की अच्छी हाइट है, उनकी हाइट के बराबर वो थ्रो आया और वहां पर स्टंप्स बिखेर दिए। बिग विकेट। 26 पे 2 विश्वजीत ठाकुर 1 बॉल 0 पर आउट हो गए।
की भी 14 गेंदों में 25 रन की भागीदारी हुई, जो अब की सबसे बड़ी भागीदारी रही है। दूसरी पारी में, पहली पारी में 13 बॉल में 36 रन की भागीदारी रही थी जब उमर खान बैटिंग कर रहे थे। मुजम्मिल और उमर खान ने अच्छा स्कोर खड़ा किया। स्कोर 26 पे 2 विकेट, 16 गेंदों में 53। बहुत मुश्किल अब ये समीकरण। बल्ले के स्टिकर को लगकर बॉल पीछे गई है। 1 रन घोषित। 27 for 2, 27 पे 2, 15 चेंडू 52 धावा। पारी का ये तीसरा ओवर चलता हुआ और बहुत जल्दी कुछ करना होगा क्योंकि एक भी सिक्स अभी तक लगा नहीं है। 2 चौके लगे हैं, जबकि पहली पारी में अगर मैं कंपैरिजन करूं तो 9 सिक्स लगे थे। ये वो समय था जब उमर खान का बल्ला ये आग उगल रहा था। उमर का बल्ला जिसने किया हल्ला और टीम के लिए काम हो गया आसान। अर्जुन कांतारी प्रतिष्ठान बैंड्रा, लिफ्टर बॉल और यहां पर 1 रन घोषित। बल्ले का सिरा जरूर लिया था लेकिन विकेट कीपर के लिए आसान नहीं है। हाल ही में विश्व कप फुटबॉल खत्म हुआ और फुटबॉल के गोलकीपर अगर हमारे विकेट कीपर को देखेंगे तो वो भी चकरा जाएंगे। इतनी छोटी सी गेंद को रोकना है, वो भी गोल पोस्ट नहीं है, वो भी बारिश में गेंद आ रही है। फुटबॉल के गोलकीपर भी बोलेंगे ये हमारा काम नहीं भाई। इस बार पहला साहस भरा शॉट है, बॉल आसमान में टप्पा खाती हुई इस वक्त और 2 रन पूरे करने में कामयाब होंगे बैटर। 31 for 2। उमर खान की कुशाग्र बुद्धि की मैं तारीफ करना चाहूंगा, जिस तरह उन्होंने स्ट्रोक सिलेक्शन हाथ दिखाया, बड़ी मैच्योर पारी खेली और टेनिस बॉल, रबर बॉल दोनों फॉर्मेट में उमर खान की कैप्टनशिप और उनकी बल्लेबाजी का चर्चा रहता है। 31 for 2, 14 गेंदों में 48 रन चाहिए। थोड़ा सा एक तरफा मुकाबला। वाइड बॉल, बॉल की गति के ऊपर भी देखना होगा। पिछली गेंद जो थी वो बहुत ज़्यादा तेज रही। 128 के स्पेस में लगातार ये ओवर में 128 की स्पीड टच कर रहे हैं। +1। पहला बॉल 128.60, दूसरा 127.10। लगातार 128 की स्पीड को टच करता हुआ बिलाल की गेंदबाजी का कमाल हम देख रहे हैं। बहुत ज्यादा ऊपर और नो बॉल। एक्स्ट्रास की संख्या अगर मैं देखता हूं इधर तो थोड़ा चिंता का विषय है। $35 for 2, 14 चेंडू 44 धावा। 14 बॉल में 44 रन चाहिए। बिलाल ने अब तक 21 रन दिए, 1 विकेट लिया है। खर्चीली गेंदबाजी रही है उनकी। कुणाल भाई सरमलकर को दिखाया जा रहा है, टूर्नामेंट के स्वप्न दृष्टा। बॉल पैर पर लगी, एलबीडब्ल्यू की अपील और लेग बाय, सिंगल। छत्तीस 2 विकेट के नुकसान पर। ये वो समय था जब मैच में पूरी पकड़ ले ली थी। सभी महिला पदाधिकारी भक्तिदाई भोसले को दिखाया जा रहा है, उनके साथ पूरी महिला पदाधिकारियों की आज यहाँ पर हम उपस्थिति देख रहे हैं। 36 for 2, we are in third over, 79 is the target to win the match. चेंज ऑफ पेस और ये धीमी गति पर गेंद को किया गया था लेग बाय। या तो वाइड आ रहा है, लेग बाय आ रहा है, या तो नो बॉल आ रहा है। या ठिकाणी ॲडव्होकेट
रवी द्विवेदी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत धर्मवीर चषकामध्ये. त्याचबरोबर नितीन गायकवाड साहेब बांद्रे पूर्व शिवसेना संघटक यांचं या ठिकाणी आगमन झाले. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही इकडे हार्दिक स्वागत करत आहोत. फोटो कॉम्बॉक्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा झालेत. आता 12 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. प्रथमेश बेलछेडा 2 चेंडू 3 धावा, अजित यादव 5 चेंडू 3 धावा. पहिला गडी 25 वर बाद झाला, दुसरा 27 वर. पहिला बाद झाला होता शाहिद शेख, 13 चेंडू 18 धावा, हिट विकेट झाला आणि तदनंतर विश्वजित ठाकूर याला धावबाद करण्यात आलं राहुल यांच्या मार्फत. ही भागीदारी 6 चेंडूमध्ये 10 धावांची. सुमित आवटी 1 षटक 13 धावा, बिलाल शेख 2 षटक 21 धावा, 1 गडी बाद, 13 अवांतर, 3 लेग बाय, 8 वाईड आणि 2 नो बॉल. 12 चेंडू 42 धावा आणि एक मोठं षटक पाहिजे. 3 ते 4 षटकार एका षटकात जर आले तर हे घडू शकते. गोलंदाजीमध्ये बदल आहे. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागणार आहेत. आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील या ठिकाणी पार पडला जातोय आणि ते देखील या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. कुमारी कोमल उमेश गुप्ता 10वीमध्ये ज्यांना 89% मार्क्स पडलेले आहेत आणि निमिष वसंत पेंडुरकर ज्यांनी 88.40 असा 10वीमध्ये मार्क्स मिळाले आहेत. मी इंद्रबान तिवारी साहेब बांद्रे पश्चिम विधानसभा प्रमुख आणि ॲडव्होकेट द्विवेदी साहेब आपण या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे. गुणगौरव सोहळा पार पडला जातोय आणि इकडे या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वप्रथम सन्मान केला जातोय. कुमारी कोमल उमेश गुप्ता, कुमारी कोमल उमेश गुप्ता 10वीमध्ये 89% मार्क्स मिळाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप मोठी होत आहे आणि खूप मोठी भरारी घे, चांगलं शिक्षण घे. खूप साऱ्या शुभेच्छा. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला जातोय. त्याचबरोबरने या ठिकाणी निमिष वसंत पेंडुरकर 88% मार्क्स मिळवलेले आहेत 10वीमध्ये. त्यांचाही सन्मान इकडे केला जातोय देव फ्रेंड्स. आणि त्याचबरोबरने कुणालजी सरमळकर साहेब या स्पर्धेचे आयोजक आणि या ठिकाणी आपण हा विशेष सन्मान करत आहोत. या सगळ्या विद्यार्थ्यांना तर खूप साऱ्या शुभेच्छा. फोटो कॉम्बॉक्स. तर धावसंख्या 2 बाद 44. 1.5 षटकाचा खेळ शिल्लक आहे. पांडे यांचा चेंडू आणि इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क होता राहिलाय. मात्र झेल जरी सुटला तरी या चौकार होणार आहे. चिखलात क्षेत्ररक्षण करणं सोपं नसते आणि आज चौकाराचा फटका. प्रथमेश बेलछेड़ा, मैंने कभी किसी को नहीं छेड़ा लेकिन किसी ने अगर मुझे छेड़ा तो मैं हूं प्रथमेश बेलछेड़ा. 48 धावा, 2 गडी बाद. जीत आणि शाहिद यांच्यामध्ये झाली ही भागीदारी. 10 चेंडूमध्ये 21 धावांची. सामना करतोय प्रथमेश बेलछेड़ा. 5 चेंडू 13 धावा. 4 चौकार लागले त्या डावामध्ये, परंतु अजूनही षटकाराचा शोध सुरू आहे. षटकार कुठून येतील, कसे येतील, केव्हा येतील. पंच नासिर शेख आमच्याकडे वळत आहेत आणि वाईट बॉल दिला जातोय. अवांतर धावसंख्या खूप मोठी बघायला मिळते या डावामध्ये. 49 2 बाद, 8 चेंडू 30 धावा. कमीत कमी 4 षटकार पाहिजे या स्टेजला. 8 चेंडूमध्ये 4 षटकार आले तर सामना जिंकू शकतील शी स्पोर्टिंग क्लब यशवंतभाऊ पाचंगे पुणे. दुसऱ्या बाजूला अर्जुन कांदारी प्रतिष्ठान वांद्रे यांचा वर चष्मा यशांच्या समोर. आणि अजून एक चौकार बघायला मिळतोय. गॅपमध्ये मारलेला फटका ऑन दी राईज.
धावा. दोन बाद 53 आहे आणि याच बरोबर एक धाव. फटका चांगला होता परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये गेला आणि आता 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. या सामन्यातला प्रमुख फरक म्हणायचं झालं तर षटकारांची संख्या. पहिल्या धावात 9 षटकार लागले, दुसऱ्या धावात एकही षटकार लागला नाही, 5 चौकार लागलेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणजेच कोलगेट मैदान वांद्रे पूर्व सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून वांद्रेकडे बघितलं जाते. हिंदीमध्ये बांद्रा, इंग्रजीमध्ये बँड्रा म्हणतात, कारण ते पूर्वी एक बंदर असायचं, व्यवसायाचं केंद्र असायचं वांद्रे. लगेच हा सामना झाल्यानंतर दुसरा सामना सुरू करायचा आहे. वांद्रे पूर्वला आलात तर गव्हर्नमेंट वसाहत आहेत, शासकीय कार्यालय आहेत, वांद्रे कुर्ले कॉम्प्लेक्स आहे, जिओ कन्व्हेन्शन सेंटर सारखा वर्ल्ड क्लास इमारती बांद्रा पूर्वेला, अगदी इन्कम टॅक्स ऑफिस, सेल्स टॅक्स ऑफिस, या सर्व मोठे तुम्ही ऑफिस बांद्रे पूर्वला पाहू शकता. आणि वांद्रे पश्चिमेला गेलात तर बँडस्टँड, पाली हिल अशी उच्चभ्रू वसाहत असलेला एरिया. प्रदीप पांडेचं षटक झाल्यानंतर आता नवीन षटकाला सुरुवात होते. वाईट बॉल. गोलंदाज आहे जयेश. चेंडू हवेत राहिलाय आणि आताच मित्रांनो यावर्षी 29 एप्रिलला PSPL या स्पर्धेमध्ये आंतर ठाणेचा तो बाईक जिंकणारा स्पर्धा पुरुषोत्तम खेळाडू राहिला जयेश. मोरवा गाव भाईंदर पश्चिमेकडे जर तुम्ही जाल तर मुर्दा, मोरवा, राई, उत्तर असे गावात आणि असा मोरवाचा खेळाडू. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, पॅनवर येणारा आणि निरुत्तर होते फलंदाज. फलंदाजांची भंबेरी उडवणारा जयेश शेजवळ. 29 एप्रिलचा दिवस कोणी विसरणार. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण आणि प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचा आंतर ठाणेचा विजेता संघ झाला आणि बाईक जिंकून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जिंकणारा जयेश. युवा उदयोन्मुख खेळाडू आणि नितीन जंगम, संतोष बंड यांना मानलं पाहिजे. उदयोन्मुख खेळाडूंना ते संधी देत आहेत. धावसंख्या 56, 3 बाद आणि आता विशारद पगारे सारखा एवढा दैदिप्यमान कारकीर्द असलेला खेळाडू याला बॅटिंग ऑर्डरमध्ये खूप खाली ठेवण्यात आला आहे. 3 बाद 56 डावखुरा खेळाडू आहे आणि तो खोऱ्याने धावा काढत असतो. गणेश गल्ली लालबागचा हा खेळाडू अर्थात लालबाग प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. विशारद पगारे. पहिला चेंडू हवेमध्ये आणि वेळ आता कमी राहिली आहे. विशारद पगारेचं फलंदाजी रोहित माने, विशारद पगारे असे काही खेळाडू, विक्रांत जाधव म्हणजेच गोट्या यांना संधी दिली आणि लालबाग प्रीमियर लीग खेळत खेळत हे खेळाडू खूप मोठ्या लेवलला येऊन खेळायला लागले. विशारद पगारे आता खेळतोय तो एका धावेवर. 3 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. एकही षटकार लागला नाही आहे, ही शोकांतिका म्हणावी लागेल. दोन्ही डावखुरे फलंदाज अजित यादव यांनी मारलेला फटका 1 धाव. अजित यादव स्ट्रोकलेस वंडर राहिला आहे, कुठलाही मोठा फटका मारू शकला नाही आहे. 8 चेंडूमध्ये 6 धावा. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये 1.5 स्ट्राईक रेट असणं
हे अनिवार्य असते, मात्र त्याचा स्ट्राईक रेट 100पेक्षाही खाली आहे आणि त्याला आघाडीवीर म्हणून जे पाठवलं तो निर्णयसुद्धा चुकीचा ठरतोय संघ व्यवस्थापनाचा. एक धाव घोषित. आणि आता या चेंडूवर शेवटी का होईना पहिला षटकार आला. तो म्हणजे अर्जुन कांदारी प्रतिष्ठान यांनी प्रथम फलंदाजी करत 78 धावा कुठल्या होत्या. 79 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं आणि ते पाठला करत असताना 65 धावा झाल्या, म्हणजे 13 धावांनी हा सामना जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. अभिनंदन अर्जुन कांदारी, विजय कांदारी, बिहारीबाई कांदारी, पिंकी कांदारी या सर्वांचं अभिनंदन. संतोष बंड, नितीन जंगम यांचं सुद्धा अभिनंदन. आणि आता आपण सामनावीरचं पारितोषिक देणार आहोत, त्यासाठी जाऊया चंद्रकांत शेटेकडे. विजेता संघाचा सामनावीर आणि हरलेला संघाचा सामनावीर असे 2 पारितोषिक दिले जाणार आहेत. उमर खान यांनी पहिल्या डावात 18 चेंडूमध्ये 45 धावा काढत जबरदस्त खेळी दाखवली होती. आणि जाऊया लगेच चंद्रकांत शेटे यांच्याकडे. धन्यवाद. चला फक्त विजयी संघ उमर खान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे, पराभूत संघ विश्वजित ठाकूर पुरस्कार घेण्यासाठी यायचे. आपण तोपर्यंत काही गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान करणार आहोत. गुणगौरव सोहळा आहे. सीमा वेंगुर्लेकर मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत, उपविभाग प्रमुख. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. या ठिकाणी सिद्धेश कमलेश दायमा यांचा सन्मान. मी विनंती असणार सिद्धेश आपण या ठिकाणी यायचं आहे. आपण सीमा वेंगुर्लेकर मॅडम हा सन्मान करतील. सिद्धेश दायमा तर यांनी 91.40% मार्क्स मिळवले आहेत 10वीमध्ये आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर सेजल भरत दायमा बहीण आहे त्यांची आणि 87% मार्क्स मिळवले आहेत. सुषमा बुटे मॅडम महिला शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते आणि आपल्या बहिणीच्या वतीने ते स्वीकारत आहेत. 91%, 87% हे दायमा कुटुंबातील दोन्ही सदस्य भाऊ बहीण या दोघांनाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आता क्या बात आहे, भरत दायमा यांच्या घरातील आहेत आणि आपले अभिनंदन. शाखा प्रमुख साहेब आपले अभिनंदन. आणि आता आपण सामनावीर पुरस्कारकडे जाणार आहोत. उमर खान यायचं आहे आणि विनंती असणाऱ्या विश्वजित ठाकूर आपण देखील या. इंद्रबान तिवारी साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. बांद्रे पश्चिम विधानसभा प्रमुख आणि ॲडव्होकेट रवी द्विवेदी आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. पुरस्कार दिले जात आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वप्रथम विश्वजित ठाकूर आपण या. विश्वजित ठाकूरला आपण देतोय पराभूत संघातील सामनावीराचा पुरस्कार. मयूर स्पोर्टचं एक टी शर्ट आहे. मॅन ऑफ द मॅचमध्ये जे पुरस्कार आहेत, JR थॉमसची कॅप आहे, AAAचं टी शर्ट आहे, जुनोचं टी शर्ट आहे, फोर्सचं टी शर्ट आहे. एक फोर्सचं टी शर्ट आहे. बँड्रा सोनी स्पोर्ट्सचं एक सँडो आहे आणि स्पोर्ट फ्लेक्सचं एक टी शर्ट आहे. असे हे विभागून पुरस्कार आहेत विजयी आणि पराभूत संघातील सामनावीरासाठी. शाखा प्रमुख भरत दायमा साहेब देखील या ठिकाणी. चला मॅच सुरू करायची आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर विजयी संघातील उमर खान आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतोय. मॅन ऑफ द मॅचसाठी मयूर स्पोर्ट्सचं टी शर्ट, JR थॉमसची कॅप, AAAचं टी शर्ट म्हणजे श्री साई स्पोर्ट, जुनो स्पोर्ट्सचं टी शर्ट, फोर्सचं टी शर्ट, बँड्रा सोनी स्पोर्ट्सचं एक सँडो आणि स्पोर्ट फ्लेक्सचं एक टी शर्ट आहे.
असे विभागून आहेत विजय आणि पराभूत संघातील. तर विजय संघातील मॅन ऑफ द मॅच आहेत उमर खान, ज्यांनी 45 धावांची एक वादळी खेळी केली. धन्यवाद आमच्या मान्यवरांचं. आणि थोड़ी चर्चा अपन उमर खान यांच्याशी करूयात. उमर भाई, कैसा लगता है जब इस ग्राउंड पे क्रिकेट खेलने के लिए आप आते हो और आज आपकी टीम का अच्छा परफॉर्मेंस रहा, उसके बारे में? बहुत ही अच्छा लगा सर. ये रबर बॉल का वर्ल्ड कप है, धर्मवीर चषक. जब भी होता है तो एक्साइटमेंट होता है, कुछ नया होता है, नए प्लेयर्स है, सब नए लड़के. मेरे को लगता है ये धर्मवीर 3-4 प्लेयर ही खेले हुए इसमें मेरी टीम में. बाकी अच्छा मज़ा आता है यंगस्टर के साथ खेलने के लिए सर. काफ़ी ज़बरदस्त परफॉर्मेंस रहा उमर खान इनका पहिला मैच में. अगले मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं उमर भाई. आणि आता जाऊया धर्मवीर चषकाच्या दुसऱ्या मॅचकडे. पाहत राहा प्रोलिंग स्पोर्ट्स. धन्यवाद.